नमस्कार मित्रांनो, तर आज आपण निघालेलो आहे कोकणात. कसं दुपारचे वाजले होते 3. तात्या म्हणजे आमचे गुरु जे लहानपणीचे आहेत, त्यांचा फोन आला. ते म्हणाले जायचं आहे आपल्याला लग्नाला. मग काय 3 वाजता फोन आला, 4:30ला तर मी तयार. आपलं मस्तपैकी एक जोड कापड घेतलं. तात्या म्हणलं डीपी रोडला थांबलं, पटकन ये. पळत पळत गेलो, गाडीत बसलो. तात्यासोबत अजून एक कार्यकर्ते होते. कार्यकर्ते भारी होते. पुढं कळालंच, कार्यकर्त्यांना पिकअप लोकेशन पिकअप केलं. तिथनं निघालो कोथरूड मार्गे चांदणी चौकातनं आम्ही डायरेक्ट तामिनी. पण ते म्हणतात ना, नक्कीच्या लग्नाला 12 भानगडी. तशा आमच्या मागं 12 भानगडी. एक सुटली की दुसरी, दुसरी सुटली की तिसरी. ट्रॅफिक लावलं. तात्याचा कार्यकर्ता काही गपच बसत नव्हता, नुसती गाणी लावत होता. अशी गाणी होती ना, तुम्हाला त्या गाण्यांची एक झलक दाखवतो. कसं आहे कार्यकर्त्याचं गाणं, लय डेंजर कार्यकर्ते. पुढं पुढं तर बघा लई. अजून जेवढी गाणी मजा देत होती तेवढं ट्रॅफिक पण मजाच घेत होते आमची. निस्ता पट्टा. ट्रॅफिकला टाटा बाय बाय करत लागलो तामिनीच्या पायथ्याला. तामिनीचा पायथा म्हणजे माझ्यासाठी पहिल्यांदाच. मग काय निस्ती पांगपुंग झाली होती. इथून तिथून निस्ता अंधार. नको नको हैराण करून ठेवलं त्या भीतीपोटी. तात्याला बोलला होता, त्या गाडी तरी पळवा, नाही तर कुठेतरी चहा प्यायला तरी थांबवा. तात्या बोलला तुला चहा प्यायचं ना, थांब जरा 10 मिनिटं दे. 10 मिनिटात लय भारी डेस्टिनेशन आहे, तिथं नेऊन चहा पाचतो तुला. चहाच्या ठिकाणी पोहोचलो. चहाचं ठिकाण कमी, पण तिथं अंधार मात्र लयच होता बरं का. मी आपलं कसं तरी 2 घोट चहा नाही पिलो. तोपर्यंत तिथं तात्याने आणि तात्याच्या कार्यकर्त्यांनी चहा पिऊन गाडीला स्टार्टर मारायची तयारी पण केली. तात्याला म्हणलं करा की फर्स्ट सेकंड टाप, पळवा की गाडी. तात्या म्हणला विसल्या, जास्त गाडी पळवायची नसती. एक ना एक दिवस तुला कळ गाडी पळवल्याने काय होतं. तात्याला म्हणलं काय नाही होत, पळवा. तात्या म्हणला अरे त्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत. तात्याला मी उलट उत्तर देऊन म्हणलं, तात्या तुम्ही जेवढे पाहिलेत ना त्यापेक्षा कमीच पाहिलेत, पण मी पण पाहिलेतच. एवढं सगळं संभाषण चालत असताना कार्यकर्ते म्हणले, विशाल तू लय लहान आहे अजून, तुला लय काय काय बघायचंय. एवढ्यात आम्हाला दिसली एक गाडी पार्किंग लाईट चालू करून कुठंतरी झाडात जाऊन घुसला होता. ते बा कसं आहे, बरोबर बोलले होते तात्या. गाडी हळूच चालवायची कधी पण. गाडी बघून म्हणलं तात्या चला आता आपण आता दमादमानेच निघू. दमादमाने बोलता चालता कार्यकर्त्यांची गाणी बिणी वाजत कधी रत्नागिरीत आलो कळलंच नाही. तात्याने गाडी मारली बऱ्यापैकी. रत्नागिरीत आलो. रत्नागिरी कमी आणि जंगलच जास्त वाटत होतं. एवढा तो रस्ता खराब आणि नुसती झाडं झुडपं. कोकणात आल्यावरती तिथल्या रस्त्यांनी एवढं नक्की सांगितलं, इथं मॅपचं काम नाही, इथं फक्त गावकरी माणूसच चालू शकतो. गावच्या इशीवरती नवरदेवाचा भाऊ स्वतः तात्याला घ्यायला आला होता, त्यामुळे काही विषयच नव्हता. विषय हार्ड. भावानी नुसती गाडी इकडनं टाक तिकडनं टाक म्हणजे 2 मिनिटात भावानी पोहोचवलं गावात. गावात पोहोचल्या सिस्टीमचा आवाज चालू झाला होता. नुसतं झपाळांग. बोलणाऱ्या काकाला तात्याने विचारलं नवरदेव कुठे आहे. काका म्हणलं नवरदेव आतमध्ये जेवत बसलाय. ज्यांना मी इतकं कार्यकर्ता म्हणत होतो, गावात आल्यावर कार्यकर्त्यांनी मग बोलले मी कार्यकर्ता नाही बरं का, मी पत्रकार आहे, जपून राहाय. तिथनं पुढे मी ठरवलं काकांना आता कार्यकर्ता नाही म्हणायचं, काकाच म्हणायचं. काका म्हणले निघाल्यावर एवढा वाजत होता, अचानक का बंद पाडला. काकांना उत्तर न दे आता मनातल्या मनातच म्हणलं कोणत्या दगडावर पाय दिला मी. म्हणलं पुढे आपलं दगड गारगटी करत बसता, द्या आपलं तात्याकडे लक्ष. तात्या आपलं जोमात, बाकी सगळे कामात, नवरदेव पण जोरात. तिकडे तात्या आणि काका नाचण्याच्या ह्याच्यात व्यस्त होते. मी मात्र आपलं जेवणाची सोय कुठे लागते का बघत होतो. शोधलं पण काय सापडलं नाही. शेवटी गाडीत गेलो. गाडीत जाऊन 2 कुरकुरीची पाकिटं खाल्ली आणि शांत बसलो.
नाचगाणं उरकल्यावर असं कळलं मला पाठ 3 वाजता की जेवण रात्री 12 वाजेपर्यंत चालू होतं. मात्र आम्ही 10 वाजता तिथं होतो, तरी पण मला जेवण सापडलं नाही. ही चूक माझी आहे. मग काय, रात्रभर यांचं नाचगाणं चालूच होतं. 4 वाजले काय 5 वाजले काय 6 वाजता ही गाडी देऊन बसल्यात. 7 वाजता मला उठवलं, म्हणली काय करायचं आता. म्हणलं तुमचं काय, माझं बघा म्हणलं. मी रात्रभर वैतागलोय. आता म्हणली एक तर कुठेतरी चाला तरी, नाही तर पुण्याला तरी चाला. तात्या म्हणलं तू नाराज झालाय ना, चल जाऊ आपण कुठेतरी. तात्याने गाडीला स्टार्टर मारला आणि डायरेक्ट म्हणलं दिव्यागरला जायचंय. मग काय, आमची गाडी निघाली दिव्यागर बीचला. तात्यासोबत बोलता बोलता, काकासोबत बोलता चालता मला एक झोप लागली. मी एक झोप काढून उठलो, तोपर्यंत आला दिव्यागर बीच. मग काय, परत आपली लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत 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 बीचच्या पार्किंगला पोहोचलो. तिथं 100 रुपये न देता डायरेक्ट फ्री एंट्री मिळवली. ती कशी ती नाही सांगू शकत मी, पण मिळवली. वशिला म्हणतात ना, वशिला, ते विषय हो, बाकी काय नाही. मग काय, बीचवर पोहोचले 3 लिंबू सरबत मारले. तात्याला म्हणलं आता काय करायचं. तात्या म्हणलं एक काम कर विसल्या, मस्त आपल्या गाडीतनं कपडे घे, मस्त बीचवरती जाऊ, जरा आंघोळ बिंघोळ करू आणि येऊ परत रिटर्न. पण तात्याला काय माहिती मी दप्पारी येणार आहे म्हणून. तात्या म्हणलं विसल्या मस्करी नाही पाहिजे बरं का कसली. तात्याला म्हणलं मस्करी नाही, एक राईड खेळू फक्त. बरं देवाल, मी पण एखादी राईड नाही खेळू, दोघं मिळून एखादी राईड खेळू. राईड खेळता खेळता तात्याला कळलंच नाही नक्की वर चाललं का खाली चाललं. खाली गेलं की वर जायचं, वर गेलं की खाली यायचं. तेवढं झालं नाही. पटकन आपल्या बीचवरती आलो. बीचवरती येऊन आंघोळ बिंघोळ केली. आंघोळ करून परत निघालो लग्नाला, कारण काल रात्री फक्त हळद होती, आज लग्न होतं. लग्नाला जात होतं, परत एक झोप काढली. झोप काढूच तर तात्यानं तो परत आंबे बिंबे घेतले होते मस्तपैकी. झोपेतनं उठलं तर तात्या डायरेक्ट म्हणलं चल विसले चहा पिऊन मग लग्नाला जाऊ. लग्नाला आलं तर लग्न बरोबर मुहूर्तावर सापडलं होतं. बरोबर आपल्या 7 मंगलाष्टिका गायल्या ब्राह्मणाने. आपलं पटकन लग्नावर अक्षता टाकल्या आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासाला निघायच्या आधी डोक्यात आलं होतं, म्हणलं आजचं जेवण काय हुकवायचं नाही, जेवण करूनच निघलो. मग काय, निघालो आपलं परत पुण्याच्या दिशेने. जाता जाता मस्त तामिनी घाटातनं सनसेट बिनसेट बघत 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 गेलो. एक नंबर निसर्ग. ते नेमकं काकांनी रात्रभर एवढं संभाषण दिलं होतं गाडी ठोकण्यावरनं, पण काय नशीब, शेवटी जे व्हायचं ते होणार. थोडक्यात राहिलो म्हणा, काय विषय नाही. कट मारून गेला ते चाला फक्त. काकांनी थोडेसे वाईट वांगळ शब्द वापरले तिथं, पण जाऊ द्या. एवढं पुढे गेलं तर आता म्हणलं बघ लग्न. म्हणलं आता काय थांबता, चला म्हणलं आपलं गपगुमानी घरी. आधी एकट्याला जीव वैतागलाय म्हणलं. तर मित्रांनो, असंच आम्हाला प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.